Hello friends, how are you all? Friends, today we are going to learn another topic and name of the topic is noun singular and plural. मित्रांनो, आपण आजच्या क्लासमध्ये नाउन सिंग्युलर अँड प्लुरल शिकणार आहोत. आता सिंग्युलर म्हणजे काय तर एकवचनी नाम आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी नाम. आता मित्रांनो, आपण बरेचशी नामं बघत असतो. नाम म्हणजे काय तर नाउन. आपण पार्ट्स ऑफ स्पीच ह्या टॉपिकमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपण शिकलो आहोत नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. आता मित्रांनो, यामध्ये आपण जो टॉपिक शिकणार आहोत तो आहे नाउन सिंग्युलर अँड प्लुरल. आता आपण जेव्हा नाम बोलत असतो किंवा नाउन बोलत असतो त्यावेळेस आपण सिंग्युलर नाउन बोलत असतो. जसे की बॉय. बॉय हे काय आहे, एक सिंग्युलर नाउन आहे. बॉय म्हणजे काय, मुलगा. अँड बॉईज, बॉईज म्हणजे मुले, अनेक मुले. आता एक मुलगा किंवा अनेक मुले, त्यासाठी आपण बॉय आणि बॉईज असे बोलतो. गर्ल, गर्ल्स म्हणजे एक मुलगी आणि अनेक मुली. त्यानंतर आपण बॉक्स. बॉक्स म्हणजे एक खोका आणि बॉक्सेस म्हणजे अनेक खोके. अशा प्रकारे आपण एक वचन आणि अनेक वचन नाम हे आपण एस लावून तयार करत असतो. बरेचशी नामं ही नाउन ही एस लावून आपण त्याला प्लुरल करत असतो, अनेक वचने करत असतो. बट फ्रेंड्स, सम नाउन्स आर देअर विच एंड्स विथ es or ies, means in different form these nouns are transferred or these nouns are made in plural form. आता मित्रांनो, ती नाउन्स कोणती आहेत ती आपण शिकणार आहोत आणि त्यानंतर काही रूल्स देखील शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स अँड विथ द हेल्प ऑफ रूल्स. सी फ्रेंड्स, जनरली द प्लुरल ऑफ अ नाउन इज yes. आता मित्रांनो, जनरली प्लुरल नाउन, अनेकवचनी नाउन हे कशाने तयार होते किंवा कसे तयार होते तर जनरली यस लावून आपण नाउन हे अनेकवचनी करत असतो. म्हणजेच एक वचनातून अनेक वचनात आपण त्याला कन्वर्ट करत असतो. मीन्स सिंग्युलर टू प्लुरल. लाईक बॉक्स, बॉक्सेस, गर्ल, गर्ल्स, बॉय, बॉईज. इन दिस वे and we can take a number of examples. stick, sticks. अशा प्रकारे बॉटल, बॉटल्स. अशा प्रकारे आपण जेव्हा एक नाउन हे प्लुरल करायचे असते तेव्हा आपण त्याला यस लावत असतो. and when we can make it plural means when one thing is there it is singular, when more than one things are there it becomes plural. So friends, singular means one and plural means two or more, means two or more than two. आता मित्रांनो, आपण काही एक्झाम्पल्स अभ्यासूया आणि यामध्ये आपण त्याचे मराठी भाषांतर देखील अभ्यासणार आहोत. अ फ्लावर. अ फ्लावर म्हणजे काय, एक फूल. एक फूल असेल तर आपण त्याला बोलतो अ फ्लावर. जेव्हा अनेक फुलं असतील किंवा मोर दॅन वन फुलं असतील, फ्लावर्स असतील, त्यावेळेस आपण काय बोलतो, सम फ्लावर्स म्हणजे काही फुले. आता मित्रांनो, इथे आपण वापरत आहोत फ्लावर आणि आपण त्याला अनेकवचनी करताना वापरत आहोत फ्लावर्स. म्हणजे आपण आर नंतर एस लावत आहोत आणि आपण इथे नियम बघितला आहे की प्लुरल ऑफ अ नाउन इज यस. मीन्स जनरली यस आपण प्लुरल करण्यासाठी नाउनला वापरत असतो. नाव फ्रेंड्स, लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. अ वीक म्हणजे एक आठवडा. आणि आपल्याला जेव्हा बोलायचे असेल अनेक आठवडे किंवा 2 आठवडे तर आपण कसे बोलतो, 2 वीक्स म्हणजे 2 आठवडे. वीक, वीक्स. अशा प्रकारे आपण के नंतर एस लावतो म्हणजे वीकला आपण वीक्समध्ये कन्वर्ट करतो आणि ते प्लुरल नाउन होत असते. समजलं मित्रांनो? यस. अ नाईस प्लेस, एक सुंदर जागा. नाईस म्हणजे काय, सुंदर. आता एक जागा आहे आणि ती कशी आहे तर नाईस आहे. तर आपण बोलत असतो अ नाईस प्लेस, एक सुंदर जागा. मेनी प्लेसेस, अनेक ठिकाणे. अनेक ठिकाणांसाठी आपण काय बोलतो, मेनी. मेनी मीन्स अनेक किंवा पुष्कळ. अ शॉप म्हणजे एक दुकान. दिस शॉप्स
म्हणजे ही दुकाने. आता एक दुकान किंवा ही दुकाने, एक म्हणजे फक्त ते एक सिंग्युलर आहे आणि ही दुकाने म्हणजे मोर दॅन वन. आता एकापेक्षा जास्त दुकाने आहेत त्यावेळेस आपण बोलत असतो दिस शॉप्स. अशा प्रकारे मित्रांनो आपण अ फ्लॉवर, सम फ्लॉवर्स, अ वीक, 2 वीक्स, अ नाईस प्लेस, मेनी प्लेसेस, अ शॉप, दिस शॉप्स, अशा प्रकारे आपण सिंग्युलर आणि प्लुरलची एक्झाम्पल अभ्यासली आहेत. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट rule and how to convert the nouns in plural form. That rule we are going to learn now. See friends, if noun is ending with s or sh or ch or x, that time we have to add es to the noun and it becomes plural. मित्रांनो, जेव्हा एखादे नाउन हे यस ने किंवा sh ने, ch ने आणि x ने एंडिंग होत असेल आणि आपल्याला ते नाउन जेव्हा प्लुरल करायचे असेल त्यावेळेस आपण कसे करू शकतो प्लुरल? तर आपल्याला त्या शब्दानंतर, त्या लेटर नंतर es वापरावा लागतो आणि आपण त्या शब्दानंतर म्हणजेच s नंतर es वापरला तर ते नाउन प्लुरल होते. sh नंतर es वापरला ते नाउन प्लुरल होते. ch नंतर es नाउन प्लुरल, x नंतर es नाउन प्लुरल. अशा प्रकारे आपण ते नाउन प्लुरल करू शकतो. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. बस, बसेस. आता मित्रांनो, आपण बघू शकतो इथे बस ही जी स्पेलिंग आहे BUS अँड दिस नाउन इज एंडिंग विथ यस. आता जेव्हा ह्या वर्डचा लास्टचा लेटर एस येत आहे त्यावेळेस आपण त्याला प्लुरल करताना काय वापरत आहोत? तर बसेस, म्हणजेच आपण शेवटी es ॲड करत आहोत. मीन्स when any noun is ending with es, sh, ch or x, that time we have to add es to make it plural. आणि आपल्याला अशा प्रकारे ते नाउन हे अनेक वचनी करता येते. डिश, डिशेस, यामध्ये देखील आपण es ॲड केलेला आहे आणि ते नाउन प्लुरल केलेले आहे. चर्च, चर्चेस. आता मित्रांनो, येथे आपण बघू शकतो की हे जे नाउन आहे कशाने एंडिंग होत आहे? तर ch ने एंडिंग होत आहे आणि आपण त्याला प्लुरल करत आहोत es वापरून. सो इट बिकम्स चर्च, चर्चेस. बॉक्स, बॉक्सेस. अँड दिस एक्झाम्पल वी कॅन सी बॉक्स मीन्स दॅट इज एंडिंग विथ x and so we have to add es and it becomes plural. Box, boxes. Now see friends, some more examples are there. If any noun is ending with o, that time we have to add es. Means here we have learned that if s, sh, ch and x is there, that time we are adding es to make it plural. But when noun is ending with o, that time also we can use es and it becomes plural. Like potato, potatoes, tomato, tomatoes. Means these nouns are ending with o and we make it plural by using es to the noun. Now see friends, more examples we will learn and more rules also we will see about it in detail. If any noun is ending with y, like baby. Now what is the spelling of baby? BABY. आता बेबी म्हणजे काय? तर छोटे मूल आणि त्या बेबीची स्पेलिंग आहे BABY आणि लास्टचं जे लेटर आहे ते आहे y. जेव्हा या वर्डमध्ये लास्टचं लेटर हे y असेल त्यावेळेस आपल्याला IES वापरावा लागतो आणि ते नाउन हे प्लुरल होत असते. सो लेट अस सी द एक्झाम्पल. बेबी, बेबीज. सी फ्रेंड्स, हियर दिस नाउन इज एंडिंग विथ y and that's why we are using IES to make it plural and it becomes plural. Dictionary, dictionaries. And what is the ending word of dictionary spelling? Last letter is y and so what we have to do? One rule we have to keep in mind. We have to remove this last letter, that is y, and on the place of that we have to use IES. Here also baby, last letter is y. We have to remove it and we have to use IES and in this way we can make it plural noun. Baby, babies. Dictionary, dictionaries. Party, parties. And in last example also last letter is y and we are removing that last letter y and we are using IES on that place and so
लाईकवाईज इट बिकम्स प्लुरल. अशा प्रकारे मित्रांनो आपण जेव्हा उदाहरणामध्ये लास्ट लेटर हे वाय असेल त्यावेळेस IES वापरतो आणि लास्टचं लेटर हे आपण रिमूव्ह करत असतो. नाउ फ्रेंड्स वी विल सी नेक्स्ट रूल. बट वेन इन स्पेलिंग और इन नाउन AY, EY or OY is given, that time we are using YS. आणि मित्रांनो जेव्हा एखाद्या नाउनमध्ये सिंग्युलरमध्ये ही 3 लेटर्स एंडिंगला येत असतील जसे की AY, EY आणि OY त्यावेळेस आपण काय करतो तर आपण YS वापरतो आणि ते नाउन आपण प्लुरल करतो. आता दिवस म्हणजे काय तर डे. आता डेला आपण मराठीमध्ये बोलतो दिवस आणि त्याला आपण प्लुरल करताना बोलतो डेज. आता बघू शकतो आपण डेची स्पेलिंग काय आहे DAY म्हणजे दिवस आणि अनेक दिवस म्हणजे काय डेज. 1 डे 2 डेज अशा प्रकारे. आणि आपण इथे बघू शकतो तर Y हे एंडिंग स्पेलिंग आहे आणि आपण त्याला वापरत आहोत YS म्हणजे आपण ॲड करत आहोत यस. परंतु आपण इथे बघू शकतो इथे देखील Y ची स्पेलिंग आहे एंडिंगला. बट वेन सेकंड लास्ट लेटर इज AY and second last letter is EY or second last letter is O, that time only we can use YES. otherwise we have to use IES. म्हणजेच एखाद्या नाउनची स्पेलिंग ही जर एक वॉवेल आणि कॉन्सोनंटने एंडिंग होत असेल आणि ते वॉवेल आणि कॉन्सोनंट कोणते असतील तर AY, EY आणि OY असतील तेव्हाच आपण YS लावून ते नाउन प्लुरल करू शकतो. डे डेज, मंकी मंकीज. आता इथे आपण बघू शकतो की सेकंड लास्ट लेटर आणि लास्ट लेटर काय आहे तर EY आहे जे की इथे दिलेले आहे. बॉय बॉईज OY सो इट बिकम्स प्लुरल. मुले मूल मुले अशा प्रकारे. सो फ्रेंड्स लेट अस सी द लास्ट रूल. इफ any noun is ending with F or FE that time we use VES. आणि मित्रांनो जेव्हा एखादे नाउन हे F ने किंवा FE ने एंडिंग होते त्यावेळेस आपण VES वापरत असतो आणि ते नाउन आपण प्लुरल करत असतो. जसे की वाईफ वाईव्स म्हणजे आपण वाईफला प्लुरल करत असताना काय वापरतो तर वाईव्स. आणि आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. शेल्फ शेल्फ्स. आता शेल्फ म्हणजे काय तर कपाट किंवा एखादी वस्तू ठेवण्याची जागा. आणि आपण जेव्हा शेल्फला शेल्फ्स बोलतो आपण जेव्हा हे शेल्फ नाउन प्लुरल करतो त्यावेळेस आपण काय करतो तर आपण F हा रिमूव्ह करत असतो आणि त्या जागेवर आपण VES वापरतो आणि ते नाउन आपण प्लुरल करतो. नाईफ नाईव्स. आता नाईफ म्हणजे काय चाकू आणि जास्तचे चाकू असेल तेव्हा आपण बोलतो नाईव्स. नाईव्स आपण कशासाठी यूज करतो तर आपण काही कापण्यासाठी कट करण्यासाठी चाकूचा वापर करत असतो. वाईफ वाईव्स. अशा प्रकारे मित्रांनो आपण नाउन हे सिंग्युलर टू प्लुरल या 3 रूलच्या आधारे बदलत असतो. नाउ फ्रेंड्स वी विल सी द एक्झाम्पल्स अँड विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स वी विल लर्न हाऊ टू make it singular to plural, how to change it singular to plural. Following words things are always plural in English. आता मित्रांनो काही एक्झाम्पल्स आहेत आणि त्या एक्झाम्पलच्या आधारे आपल्याला बघायचं आहे ती नाउन्स नेहमी प्लुरलच असतात. म्हणजेच always these nouns are considered as plural. So these examples are scissors, glasses, trousers, jeans, shorts, टाईट्स, पायजमाज. आणि ही जी नाउन आहेत ही नेहमी कशी येत असतात तर ही नेहमी अनेक वचने म्हणूनच येत असतात, बहुवचने म्हणूनच येत असतात. डू यू वेअर ग्लासेस. तुम्ही चष्मा घालता का अशा प्रकारे आपण समोरच्याला क्वेश्चन विचारत असतो. अँड इन दिस एक्झाम्पल विच इज द नाउन ग्लासेस अँड ग्लासेस इज द प्लुरल. इट इज ऑलवेज प्लुरल इन इंग्लिश. आणि जेव्हा जेव्हा आपण सेंटेन्समध्ये ग्लासेस वापरतो त्यावेळेस आपण प्लुरल म्हणूनच वापरत असतो. आता आपण इमेजमध्ये बघू शकतो की 3 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे.
So 3 girls are there, 1 boy is there, and they are wearing glasses. So let us see the next example. Where are the scissors? I need it. कात्री कुठे आहे? मला त्याची गरज आहे. आता मित्रांनो, सिझर्स हे काय आहे? सिझर हे आपण जर आपल्याला एक जरी पाहिजे असेल तरी ते नेहमी प्लुरल म्हणूनच येत असते, किंवा मग आपण अनेक जास्त पाहिजे असेल तेव्हा आपण बोलत असतो सिझर्स. सिझर्स ऑलवेज कम ॲज प्लुरल. आता मित्रांनो, कात्री कुठे आहे? मला त्याची गरज आहे, अशा प्रकारे आपण बोलत असतो. नाउ लेट अस सी द नेक्स्ट example. I need a new pair of jeans. Not a new jeans but a pair of new jeans. मला जीन्सची नवी जोडी हवी आहे. आता मित्रांनो, जीन्स हे काय आहे? तर ते एक प्लुरल नाउन आहे आणि जीन्स हे नेहमी प्लुरल नाउन म्हणूनच येत असते. सम प्लुरल्स डू नॉट एंड इन एस. आता मित्रांनो, काही नाउन जी असतात ती येसने एंडिंग न होता आपण त्याला प्लुरल करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्लुरल करत असतो. आपण एक्झाम्पल्स अभ्यासणार आहोत. दिस मॅन म्हणजे हा व्यक्ती किंवा हा माणूस. दिस मेन म्हणजे ही व्यक्ती. आता मित्रांनो, यामध्ये नाउन काय आहे? तर मॅन. मॅन म्हणजे मनुष्य आणि मेन म्हणजे अनेक व्यक्ती. आता मॅनचं प्लुरल काय आहे? मेन. म्हणजेच मॅन मेन, व्यक्ती अनेक व्यक्ती किंवा माणूस अनेक माणसे. आता इथे आपण मॅनला यस न वापरता आपण असे वापरू शकत नाही की मॅन मॅन्स. सो दिस इज रॉंग. सो हाऊ टू वी हॅव टू मेक इट प्लुरल? मॅन मेन. अशा पद्धतीने 1 foot 2 feet means what is the plural of foot? Plural of foot is feet. That sheep, those sheep. Now see friend, here sheep is given and sheep is always coming as plural. म्हणजेच sheepचा प्लुरल आणि सिंग्युलर फॉर्म हा सेम असतो, स्पेलिंग देखील सेम असते. अ वुमन, सम वुमेन. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण ही काही नाउन्स बघितलेली आहेत ज्यामध्ये आपण येस न वापरता आपण ती नाउन्स प्लुरल करताना en वापरत असतो किंवा एन वापरत असतो किंवा टीने देखील ते एंडिंग होत असता. म्हणजे त्या नाउनच्या आधारावरती आपण चेंज करत असतो. अ टूथ, ऑल माय टीथ मीन्स टूथ, टीथ. अ फिश, अ लॉट ऑफ फिश. इन दिस एक्झाम्पल फ्रेंड्स वी कॅन सी हियर फिश इज ऑलवेज सेम मीन्स इट रिमेन्स सेम इन सिंग्युलर फॉर्म अँड इन प्लुरल फॉर्म. फिशचा एकवचनी आणि अनेकवचनी फॉर्म हा सेमच असतो. अ चाइल्ड, मेनी चिल्ड्रन. अँड चाइल्ड म्हणजे काय? मुलं, आणि चिल्ड्रन म्हणजे अनेक मुले. अशा पद्धतीने चाइल्ड, चिल्ड्रन. अ माऊस, सम माईस. आता मित्रांनो, माऊस आणि त्याचं प्लुरल फॉर्म काय आहे? माईस. ऑल्सो अ पर्सन, 2 people. इफ 1 person इज देअर म्हणजे एक व्यक्ती असेल तेव्हा आपण बोलतो अ पर्सन, आणि अनेक व्यक्ती असतील तेव्हा बोलतो आपण सम पीपल और 2 people. मीन्स प्लुरल फॉर्म इज पीपल. नाउ लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. शी इज अ नाईस पर्सन बट दे आर नाईस पीपल, नॉट नाईस पर्सन्स. नाउ सी फ्रेंड्स, शी इज अ नाईस पर्सन म्हणजे काय? ती एक चांगली व्यक्ती आहे किंवा ती एक चांगली मुलगी आहे. बट दे आर नाईस पीपल, परंतु ते खूप चांगले लोक आहेत. अशा पद्धतीने सिंग्युलर आणि प्लुरल आपण वापरत असतो. पीपल इज प्लुरल मीन्स दे. सो वी ऑलवेज से पीपल आर, पीपल हॅव एक्सेट्रा. आणि पीपल हे जे नाउन आहे ते काय आहे? तर ते अनेक वचनी आहे म्हणजेच प्लुरल आहे. म्हणून आपण वापरत असतो पीपल आर, पीपल हॅव अशा पद्धतीने. आणि आपण इथे पर्सनला पर्सन्स न वापरता पर्सनसाठी आपण वापरत असतो प्लुरल फॉर्म पीपल. लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. अ लॉट ऑफ पीपल स्पीक इंग्लिश, नॉट स्पीक्स. आता मित्रांनो, येथे बघू शकतो बरेच लोक इंग्रजी बोलतात. आता अ लॉट ऑफ पीपल, ओके. सो पीपल म्हणजे काय? लोक. आणि आपल्याला जेव्हा बोलायचं असेल ते बोलतात, सो आपण बोलतो स्पीक म्हणजे बोलणे. तर आपण त्यासाठी स्पीक्स न बोलता काय बोलतो?
speak, because people is plural and speak is the plural form of verb. Now friends, next example is there. I like the people here, they are very friendly. मला येथील माणसं आवडतात किंवा मला येथील व्यक्ती आवडतात, ते अतिशय दयाळू असतात. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण येथे पीपल साठी व्यक्ती किंवा माणसं हा शब्द वापरत आहोत. पोलीस इज ऑलवेज प्लुरल. द पोलीस आर हिअर. पोलीस कॉन्स्टेबल येथे आहे. आता मित्रांनो, जेव्हा आपण पोलीस हा शब्द वापरतो, तो शब्द किंवा ते नाउन नेहमी कसे येत असते, तर ते नेहमी प्लुरल म्हणूनच येत असते. त्याचा फॉर्म हा नेहमी अनेकवचनीच असतो. आणि आपण येथे बघू शकतो, द पोलीस आर हिअर म्हणजे काय, पोलीस कॉन्स्टेबल येथे आहे. इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव लर्न्ड टुडेज टॉपिक नाउन सिंग्युलर अँड प्लुरल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण नाउन म्हणजे नाम एकवचनी आणि अनेकवचनी कसे करतात ते शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपण रूल्स अभ्यासला आहे. जेव्हा नाउन हे एसने एंडिंग होत असेल, जेव्हा नाउन हे CH, SH, X किंवा वायने एंडिंग होत असेल, तेव्हा त्याला प्लुरल करताना कशा पद्धतीने शब्दाच्या शेवटी ES वापरायचा किंवा VES वापरायचा आणि ते नाउन प्लुरल करायचे, हे आपण शिकलेलो आहोत. सो फ्रेंड्स, मी अशी अपेक्षा करतो की आपल्याला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने कळला असेल. आणि आपल्याला जर काही डाऊट असतील, क्युरीज असतील, तुम्ही मला विचारू शकता. सो थँक यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक यू. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.